माजी राज्यमंत्री बच्चू कडू आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 2:30 वाजता अमरावतीत ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. नागपुरात झालेल्या आंदोलनानंतर विविध माध्यमांमधून त्यांच्यावरती टीकाही करण्यात आली होती. तसंच कर्जमाफीबाबतच्या निर्णयावरती कडू काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपचे सुनील बागुल यांच्या आणखी एका कट्टर समर्थकावरती गुन्हा दाखल झालाय. बाळासाहेब पाठक यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचवटीतील रासबिहारी मेरी लिंक रोडवरती जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्याराचा धाक दाखवून 57 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोप आहे. शिवसेना प्रणित श्रमिक रिक्षा चालक मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांच्यावरती मसरूळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे याच गुन्ह्यात सुनील बागुलांचा पुतण्या अजय आणि कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचंही नाव नमूद आहे. अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मात्र बाळासाहेब पाठक आणि इतर 12 ते 15 जणांना पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये ही एसआयटीचं काम हे करणार आहे. या प्रकरणामध्ये तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता आरोपींवरती कोणती कठोर कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.